नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20 हे आज आपण बघणार आहोत। यामध्ये सांगितले आहे, हे घे उष्टे तू खा। श्री गणेशाय नमः। पण मित्रांनो, पूर्ण ऐकण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। श्री गणेशाय नमः। एके दिवशी एक गृहस्थ श्री स्वामींच्या दर्शनास आले होते। श्रींना वंदन करून ते स्तुतिस्तोत्र म्हणू लागले। तेव्हा त्यांचे मनोगत जाणून श्री स्वामी त्यांना म्हणाले, तू फकीरांना उत्तम पक्वानाचे भोजन दे, त्यामुळे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्यांच्या आज्ञेनुसार त्या ग्रस्ताने 5 पक्वाने घेतले आणि त्या सर्वांना सुग्रास भोजन पोटभर खाऊ घातले। तृप्त झालेले फकीर त्या ग्रस्तांना अनेक आशीर्वाद देऊन निघून गेले। तेव्हा श्री स्वामी त्या ग्रस्तास म्हणाले, आता फकीरांच्या ताटातील उष्टे अन्न तू खा, त्यामुळे तुझे सर्व मनोरथ सिद्धीत जाईल। ते ऐकून तो गृहस्थ चपापला। यवन मुळातच अपवित्र, त्याचे उष्टे अन्न आपण कसे भक्षण करावे ही वार्ता आपल्या ज्ञातबंधवांना कळाली नाही। काय म्हणतील, त्यांचा दोष त्यांना कळेल का? ते मनस्ताप आपण कसा सहन करावा, अशा नाना प्रकारच्या शंकाशंकी त्यांचं मन व्याकुळ झाले। अंतर्ज्ञानी श्री स्वामींना ते विचार तत्काळ समजले। याचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता, याच्या मनात अजूनही शंका आहे असे म्हणून ते गप्प बसले। इतक्यात एक भ्रमिष्ठ मनुष्य श्री स्वामींच्या समोर येऊन उभा राहिला। दारिद्र्यामुळे ते वेड्यासारखे वनवन भटकत असे। श्रींनी त्याला हे घे उष्टे खा असे सांगत त्यांनी फकीरांच्या ताटातले सर्व उष्ट अन्न निशंक मनाने खाऊन टाकले। त्यांचं मन पाहून श्री स्वामी प्रसन्न झाले। ते त्याला आशीर्वाद देत म्हणाले, तू तत्काळ मुंबईत जा, तेथे तुला भरपूर पैसा मिळेल। त्याप्रमाणे तो मुंबईस गेला। द्रव्याच्या आशेने इकडे तिकडे भटकू लागला। एके दिवशी सकाळी तो दमून भागून एका घराजवळ उभा राहिला। त्या घरातील वृद्ध स्त्रीने त्याला घरात बोलविले। त्याची मोठ्या आस्थेने विचारपूस केली आणि त्याची हकीकत ऐकून दयाभावनेने त्याला 10,000 रुपये दिले। त्यामुळे त्या ग्रस्तास अत्यानंद झाला। त्याने त्या बाईचे कृतज्ञतेने मनपूर्वक आभार मानले। द्रव्यलाभामुळे त्याच्या सर्व प्रापंचिक चिंता नाहीशा झाल्या होत्या। त्या चिंतांनी भांबावून भ्रमिष्ठासारखे करणारा तो ग्रस्त तात्काळ शुद्धीवर आला होता। त्याने कृतज्ञतेने श्रींना हात जोडले आणि त्यांचा जय जयकार करीतच तेथून बाहेर पडला। मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली म्हणजेच अध्यायामध्ये, तर आपल्या चॅनलला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही नेहमी स्वामी सेवेत राहणार। धन्यवाद।